नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर पल्लवी। मार्च एप्रिल महिना सुरू होताच गरमीने सूर्याने आपला प्रकोप दाखवायला सुरुवात केली आहे। हवामान खात्याने सुद्धा उष्णतेची लाट येण्याबाबत अलर्ट सूचना दिल्या आहेत। तसेच एप्रिल महिन्यात देशाच्या बऱ्याच ठिकाणी हीट वेव्ह म्हणजेच उष्णतेची लाट ही येण्यास सुरुवात झाली आहे। अशा वेळी तापमान खूप वाढेल तेव्हा सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, कारण की हीट वेव्हमुळे बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागतो। तर चला आपण बघूयात की हीट वेव्ह म्हणजेच उष्णतेची लाट, उष्माघात काय असते व का हे इतके धोकादायक जीव घेणे असते। सोबतच याचे लक्षण व बचाव करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊयात। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा व लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। हीट वेव्हमुळे उष्माघाताने हार्ट फेल होऊ शकते। असे का होते? कारण की उष्णतेने शरीराचे तापमान खूप जास्त वाढते व त्यामुळे हृदयाला जास्त प्रमाणात रक्त हे पंप करावे लागते। ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी हार्टला जास्तीत जास्त काम करावे लागते। त्यामुळे हृदयावर ताण येतो, प्रेशर येते व हार्टबीट प्रति मिनिट 100पेक्षा जास्त होते। हार्टबीट अचानक वेगाने वाढल्याने हार्ट फेल होते, जे व्यक्तीच्या निधनाचे कारण बनते। तसेच उष्णतेच्या लाटेमुळे निधनाचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे हीट स्ट्रोक हे आहे। जास्त गरमीमुळे शरीराचे तापमान जास्त वेगाने वाढते व घाम त्या तुलनेमध्ये कमी येतो व शरीर स्वतःला थंड करू शकत नाही। ह्या दरम्यान शरीराचे तापमान हे 13 ते 14 मिनिटांमध्ये 106 फॅरेनहीटपेक्षा जास्त पार होते व त्यामुळे हीट स्ट्रोक होतो व व्यक्तीला आपले जीवसुद्धा गमवावे लागू शकतात। उष्णतेमुळे शरीरामधून घाम जास्त प्रमाणात बाहेर पडतो व त्यामुळे प्रचंड प्रमाणात डिहायड्रेशन होते, पाण्याची कमतरता होऊ लागते। ह्या दरम्यान जर कोणी व्यक्ती पाणी जास्त पीत नसेल तर शरीरात पाण्याची कमी होऊ लागते व त्याचा परिणाम किडनीजच्या कार्यक्षमतेवरती होतो व किडनीज फेल होतात। हीट वेव्हमुळे कोणती लक्षणे दिसतात ते आता आपण जाणून घेऊयात। हीट वेव्ह उष्णतेच्या लाटेमुळे डोके जास्त दुखते, घाम खूप जास्त येतो किंवा अजिबात येत नाही, चक्कर येते, मांसपेशी, स्नायू यामध्ये वेदना, क्रॅम्प्स येतात। तसेच हीट वेव्हपासून बचाव करण्यासाठी कडक उन्हात बाहेर जाण्याचे टाळावे, भरपूर जास्त प्रमाणात तासभराने पाणी प्यावे, डोक्यावर काहीतरी प्रोटेक्शन वापरावे, डोके हे रुमाल, छत्री, टोपी यांनी नेहमी कव्हर करावे, सैल, सुती, हलके कपडे घालावेत, जास्त उष्णता वाढल्यास ORSचे पेय प्यावे, संत्रे, टरबूज, काकडी, सब्जा, नारळ पाणी यांचे सेवन करत राहावे। सध्यापुरते इतकेच। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।